तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर मी तुमच्या सर्वांचा लाडका आतिश बर्वे. तर आज आपण आलेलो आहे शेवगाव नगर परिषदेच्या रणधुमाळी निमित्त शेवगाव तालुका प्रमुख आशुतोष दाळे यांच्याकडे. शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने आज आपण आलोय शिवसेना पक्षाची भूमिका जाणून घेण्यासाठी शेवगाव तालुका प्रमुख आशुतोषजी दाळे यांच्याकडे. नमस्कार आशुतोषजी. तर मी तुमच्याकडे शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्त आलो आहे. तर माझ्या दर्शकांना तुमचा 2 शब्दात परिचय करून द्या. जय महाराष्ट्र. मी आशुतोष दत्तात्रय डहाळे. माझं शिक्षण BCA झालेलं आहे. मी गेले 3 वर्षापासून शिवसेना या पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून काम बघतोय. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल चांगल्या प्रकारे चालू आहे. साधारण शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषदची निवडणूक असेल, पंचायत समिती निवडणूक असेल, पक्ष जोरदार ताकदीने निवडणुकीला सामोरं जाणार आहे. तर आशुतोषजी, शेवगाव शहराची जी वाईट अवस्था झालेली आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? शेवगाव शहराच्या अवस्थेबद्दल बोलायचं जर झालं तर आज संगमनेर झालं असेल, श्रीरामपूर असेल, या शहराच्या तुलनेत शेवगाव शहर खूप पाठीमागे आहे. कारण की शेवगाव शहर हे टपऱ्यात ठेवलं गेलं, जाणून बुजून ठेवलं गेलं, मताच्या राजकारणासाठी ठेवलं गेलं. माझ्या मतानुसार शेवगाव शहरात आज अशा मोक्याच्या काही जागा आहेत, 4 ते 5 जागा असतील. उदाहरणार्थ PWD ची जुनी जागा, पोलीस स्टेशन असेल, मराठी शाळा असेल, कॉर्पोरेशन हॉल असेल, बाजारतळ असेल, या ज्या जागा मोक्याच्या ठिकाणच्या आहेत, जुनं बाजारतळ असेल, या मोक्याच्या ज्या जागा आहेत नगर परिषदेच्या, या जागेच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, शेवगाव शहराच्या विकासात भर पडेल व चलनवृद्धी शहराची होईल. जेणेकरून जे आज मुलं नोकरीच्या शोधात बाहेरगावी जातात आहे, त्या लोकांना इथं रोजगार मिळाल्यानंतर ते लोक शहरातच थांबतील व बाहेर जाणारा लोंढा थांबेल. शेवगाव शहरात तुम्ही तुमच्या भविष्यात परिवर्तन काय करणार आहे? गेल्या 3 वर्षापासून आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना या पक्षाची वाटचाल चांगल्या प्रकारे करत आहोत. आशुतोषजी, शेवगाव शहरातील जी रस्त्यांची वाईट अवस्था झालेली आहे याबद्दल आपलं काय मत आहे? शेवगाव शहरांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे, आता शेवगाव शहरातून 2 राज्यमार्ग जातात. या राज्यमार्गांचा विषय हॅमकडे वर्ग करण्यात आलेला आहे. मुळात शेवगाव शहराला बायपास देखील मंजूर झालेला आहे, पण ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे आज शेवगाव शहरात जे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत त्याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आहेत. कारण बोलण्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण प्रवास करतो, आपण गावातले असल्यामुळं आपल्याला त्या गोष्टीचं काही वाटत नाही, पण येणाऱ्या जाणाऱ्या बाहेर गावातील लोक आपल्या शहराला नाव ठेवतात, त्यावेळेस आपल्याला वेदना होतात. जेणेकरून आपल्या गावाला चांगलं म्हणलं पाहिजे याकरता शहरातले रस्ते दळणवळणाकरता चांगले पाहिजे, जेणेकरून व्यवसायात सुद्धा वाढ होईल, लोकांना येण्यास अडचणी निर्माण होणार नाही. रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली जे अतिक्रमण आता काढण्यात आलेले आहे त्याची परिस्थिती पण जायशी तेच आहे. मग हा अतिक्रमण काढण्याचा घाट का घातला हा देखील शेवगावकरांना मोठा प्रश्न पडलेला आहे. माझं मत असं आहे की जर शेवगाव शहराचा विकास करायचा असेल तर सगळ्यांनी राजकीय मतभेद विसरून आपल्या शहराकरता एकत्र आलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शहराचं नाव दुसऱ्या शहरात देखील निघलं पाहिजे. आशुतोषजी, शेवगाव शहरामध्ये जे सांडपाणी आहे त्याचं व्यवस्थापन कुठंच दिसत नाही, त्याबद्दल आपलं काय मत असेल? शेवगाव नगर परिषद ही 2015 साली जुलै महिन्यात स्थापन झालेली आहे. त्यानंतर नगर विकास च्या माध्यमातून शेवगाव शहराला खूप मोठ्या प्रमाणात देण्यासाठी निधी आलेला आहे. पण आपण बघत असताना शेवगाव शहरामध्ये फिरत असताना नाल्या उघड्यावर आहेत, चेंबर नाहीत आणि मुळात कुठल्याही ड्रेनेज लाईनला लेवल नाही, पाणी जाण्याची व्यवस्था नाही, कुठलंही पाणी कुठेही काढून दिलेलं आहे. मला एक विशेष वाटतं की शेवगाव शहरातले नागरिक या विरोधात आवाज का उठवत नाही आणि जो आवाज उठवतो त्यासोबत का उभारत नाही हा पडलेला मोठा प्रश्न आहे. नागरिकांच्या मनात फक्त एकच प्रश्न असतो, आपल्याला काय करायचं, आपल्याला काय करायचं ही ज्यावेळेस भूमिका आपली असती त्यावेळेस
काही लोकांचं यामध्ये फावतं. कसं फावतं की निकृष्ट काम करणं, कामाला दर्जा नसणं, या ज्या गोष्टी आहेत या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे. जी शाहू शहरामध्ये जी काही थोडीफार जी कमी असेल ती तुम्ही कशी काढणार आहे? शेवगाव शहरात कमी म्हणण्यापेक्षा शेवगाव शहरात मुळात गार्डन नाही, अग्निशामक नाही. अग्निशामकाचा प्रस्ताव मी 2023 साली सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अग्निशामकचा प्रश्न मी सोडवलेला आहे. साधारण 2024 मध्ये त्याला मंजुरी देखील मिळालेली आहे. 90 लाख रुपयाची अग्निशामक गाडी आपल्याला मिळालेली आहे. त्यापैकी 10% रक्कम शेवगाव नगर परिषदेने भरायची आहे. आता हा प्रस्ताव कुठं रखडला का जाणून बुजून रखडवला जातोय याचं उत्तर माझ्याकडे आज नाही. कारण की मी मागणी केल्या सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदे साहेब यांनी तातडीने अग्निशामक आपल्याला मंजूर केलेली आहे. आता हा प्रस्ताव धुळकात का पडला हा प्रश्न आपण नगर परिषदेच्या व्यवस्थापनाला विचारला पाहिजे. जी शेवगाव शहरांच्या बेरोजगार युवकांच्यासाठी आपल्याकडे कुठल्या योजना आहेत? सगळ्यात मूळ मुद्दा असा का शेवगाव शहराला जो व्यापारी दृष्टिकोनातून म्हणा, ज्या काही ऑइल मिल आल्या आहेत, जिनिंग प्रेस आलेले आहेत, त्या माध्यमातून शेवगाव शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्याची संधी निर्माण झाली होती. पण आज शेवगाव शहरात एमआयडीसी नाही, डीएमआयसी नाही. हे युवक, आपले युवक रोजगाराकरता नगर, पुणा, संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी जातात. सगळ्यात मूळ मुद्दा असा की शिवसेना हा पक्ष, आमचा पक्ष जर सत्तेत आला तर 100% तुम्हाला हे सांगतो की सगळ्यात मोठा बेरोजगारीचा प्रश्न हा सोडवला जाईल. शेवगाव शहरालगत ज्या गायरान जमिनी आहेत, ज्या शासनाच्या मालकीच्या आहेत, तिथे एमआयडीसी करता जागा शोधण्याचं काम तातडीने सुरू करण्यात येईल, जेणेकरून काही कंपन्या येतील, शेवगाव शहराच्या विकासात भर पडेल, शेवगाव शहरातलं चलन जाणारं, बाहेर जाणारं जे चलन आहे ते शहरातल्या शहरात फिरेल, त्यामुळे जागा जमिनींचे भाव वाढतील. असा दृष्टिकोन घेऊन तातडीने उद्योगमंत्री येत्या 4 ते 5 दिवसाच्या आतच तातडीने उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांना एमआयडीसी संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. जी शेवगाव शहर 15 दिवसाला पाणी सुटतं त्याच्यावर लोक फार वैतागून गेले आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? शेवगाव शहराचे लोक आवाज का बोलवत नाही? आता सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे की शेवगाव शहराची 72 कोटी रुपयाची पाणी योजना, त्यामध्ये 18% जीएसटी धरून 90 कोटी रुपयाची पाणी योजना आपल्याला मंजूर झालेली आहे. त्या पाणी योजनेसंदर्भात माझं म्हणणं असं आहे की पाणी योजनेचा कालावधी 18 महिन्याचा होता पूर्ण करण्याचा. तर त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. माझं एक मत असं आहे की ती योजना पूर्ण प्रशिक्षित माणसाकडून म्हणा किंवा अभियंत्यांकडून आपण त्या पाणी योजनेची सविस्तर माहिती घेतली पाहिजे. का उगं बंद पाडायचं म्हणून किंवा कोणाला श्रेय मिळेल म्हणून हा ज्वलंत प्रश्न इतका आहे की माता भगिनींची कमाल मानतो मी की ते कशा पाणी साठवून ठेवतात 15 दिवसाचं. खरंच त्यांची कमाल आहे. आणि 15 दिवसांनी पण पाणी येणार, कधी कधी 18 दिवसावर पण जातं, ही पण मोठी शोकांतिका आहे. माझं म्हणणं एकच आहे की यावर काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे. पाणी पुरवठा योजनेचं काम जे संत गतीने चालू आहे त्याला गती दिली गेली पाहिजे, जेणेकरून शेवगाव शहरातील पाण्याचा खूप मोठा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. त्या अनुषंगाने माझं म्हणणं एकच आहे की धरण उशाला कोरड घशाला. मी शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून या कामाच्या संत गतीने कामाच्या विरोधात उपोषण देखील केलं. त्या उपोषणाचा परिपाक असा निघाला की तो ठेकेदारच बोगस निघाला. त्यानंतर परत ठेकेदार बदलला गेला. बरं, ठेकेदार बदलल्यानंतर परत आता पाणी योजनेचा जो विषय आहे त्यामध्ये आता व्यत्यय आणण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माझं एकच म्हणणं आहे, राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं. हा जो पाण्याचा प्रश्न आहे, आपण एक शेवगावकर म्हणून हा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याकरता जी काही मदत लागल ती एकमेकांनी प्रशासनाला गेली पाहिजे आणि प्रशासनाने देखील याचं गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. राहिला विषय नगर विकास प्रशासनाचा, तर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं सगळ्यात पहिले ते की घरोघरी पाणी गेलं पाहिजे. आज मला सांगा, आपलं शेवगाव शहर धरणापासून 5 किलोमीटरवर आहे, पाथर्डी 28 किलोमीटरवर आहे.
तरी देखील पाथर्डीला 3 दिवसाला पाणी, आपल्याला 15 दिवसाला पाणी. हा सगळ्यात मोठा मूळ मुद्दा नियोजनाचा अभाव. सगळ्यात मूळ मुद्दा काय आहे? नियोजनाचा अभाव. हा जर मुद्दा जर सॉर्ट आउट झाला तर मला नाही वाटत की कुठला प्रश्न राहील. पाण्याचा प्रश्न जो आहे तो सगळ्यांनी सोडवणं गरजेचं आहे. माझं म्हणणं एवढंच असेल की नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आता आम्ही लोकांना एक आश्वासित करू इच्छितो की ही जी पाणी योजना शिंदे साहेबांनी शेवगाव शहराकरता मंजूर केलेली आहे ती म्हणजे त्याला स्पीड कसा मिळेल, तातडीने कशी होईल याकरता आपण प्रयत्न करू. आशुतोषजी, जो अग्निशामकचा विषय जो धूळ खाक पडलेला आहे याबद्दल आपण काय करणार आहात? आता मी वारंवार शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी असतील गाडगे मॅडम, त्यांना वारंवार विषय कळवलेला आहे. त्या देखील नगर परिषद अग्निसंचालनाच्या संपर्कात आहेत. माझं मत असं आहे की नगर परिषद निवडणूक लागण्याच्या आधी तातडीने अग्निशामकचं वाहन आलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि मी लवकरच शिंदे साहेबांची भेट घेणार आहे. त्या भेटीत त्यांना हा विषय मांडणार आहे की तातडीने आम्हाला वाहन देण्यात यावं, जेणेकरून शेवगाव शहराचा खूप मोठा ज्वलंत विषय आहे. आणि कोणी कितीही काही बोललं, राजकीय लोक काही जरी बोलले तर एक पुरावा दाखवावा, मी राजकारण सोडून देईल. माझ्याकडे पुरावे आहेत, मी अग्निशामकसाठी प्रयत्न करतोय, माझा पत्रव्यवहार आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत जे शेवगावकरांना नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खूप काही शेवगावकरांना बघायला मिळणार आहे. आशुतोषजी, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू इच्छितो. शेवगाव नगरपालिकेचे प्रचाराचे मुद्दे काय असतील? आता प्रचाराच्या मुद्द्याचा विषय ज्या त्यावेळेस राहणार आहे, पण शेवगावकरांचे डोळे खडकन उघडतील असे काही मुद्दे शिवसेनेच्या माध्यमातून उपस्थित होणार आहे, जेणेकरून शेवगाव शहरातील नागरिकांच्या डोळ्यात आतापर्यंत किती मोठी धूळफेक केली गेली, किती खोट्या काही गोष्टी राबवल्या गेल्या, कामाचे ज्या काही गोष्टी आहेत. माझ्याकडे काही कागदपत्र आहेत ना, काही म्हणण्यापेक्षा भरपूर काही कागदपत्र आहेत. शेवगाव शहरातील नागरिकांना शिवसेना जागृत करण्याचं निश्चित काम करेल, एवढं तुम्हाला मी सांगतो. आणि या माध्यमातून सांगतो की ज्या काही लोकांना वाटतंय की आपण केलेले कामं किंवा केलेला विकास, शेवगाव शहरातील नागरिकांना एकच सांगतो, आलेला निधी गेला कुठे याचा हिशोब शिवसेना देणार निश्चित. आशुतोषजी, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू इच्छितो. शिवजयंती झालं, गणेशोत्सव झालं, असे विविध कार्यक्रमात आपल्या मागे युवकांचा भरपूर जल्लोष असतो. म्हणजे असंच नाही का, स्टेटस तुमच्या स्टोऱ्या पाडलेल्या असतात शेवगाव शहरामध्ये पण, शेवगावच्या बाहेर पण, शेवगाव तालुक्यात. मग यामागचं रहस्य काय आहे? तरुणांना देखील माहिती आहे, किती देखील मोठी असू द्या समस्या, त्याचं एकच समाधान, फक्त धनुष्यबाण. एवढंच सांगेल. आलेल्या फोनला उत्तर देणे आणि आलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करणे. शिंदे साहेबांनी एकच सांगितलेलं आहे की आपल्याला राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करायचंय. बाळासाहेब ठाकरेंची देखील शिकवण हीच होती, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. याच माध्यमातून आपण शिवसेनेच्या माध्यमातून वाटचाल करत आहोत. आशुतोषजी, जी तुम्ही आपली भूमिका मांडली आहे त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.